समोसे खात बियर पीत त्या दोघांनी मिळून मर्डरचं प्लॅनिंग केलं। एकाच घरातल्या तिघांचा खून केला। रात्रभर तीन तीन मृतदेहांशेजारी तो झोपला। या मर्डरचं प्लॅनिंग करणाऱ्या करोडपतीच्या घराच्या वारसालाच त्यानंतर संपवलं। समोसा बनवणाऱ्यानं त्याचं यासाठीचं अजब कारणही दिलंय। समोसा, हार्पिक, रात्रीची झोप आणि प्रॉपर्टीमुळे करोडपतीच्या घरात त्याच्या वारसाच्या रक्ताचा पडलेला सडा। एक इमारतच क्राईम सीन, क्राईम कॉन्स्पिरसीचं ठिकाण आणि क्रिमिनलच्या कामाचं ठिकाण। ज्यानं खून केला तोही याच इमारतीत काम करायचा। ज्यांचा खून केला त्यांचाही याच इमारतीत व्यवसाय होता। खून झाला ते ठिकाणही हीच इमारत आहे। याच इमारतीच्या बाजूच्या गल्लीतच उभं राहून करोडपती बापाला संपवण्यासाठी लेकानं मर्डरचं प्लॅनिंग केलं। इथंच या गल्लीत एका बाकड्यावर दुपारच्या वेळात त्या दोघांनी समोसे खाल्ले आणि बियर पिता पिता 3 मर्डरचं प्लॅनिंग केलं। समोसे सनीने आणले होते आणि बियर घेऊन आला होता त्या करोडपती घराचा वारसदार अभिषेक। दुपारचे 3 ते सायंकाळी 5 इतका वेळ त्यांचं पार्टी आणि त्याचबरोबर मर्डरचं प्लॅनिंग सुरू होतं। त्यांनी तिथं पार्टी करता करता एका हत्याकांडाचं प्लॅनिंग सुद्धा करून टाकलं। या पार्टीनंतरच त्यांनी हे हत्याकांड पूर्ण सुद्धा केलं। 3 मर्डर झाले। ही प्रयागराजच्या वीरेंद्रवश यांच्या घरची कहाणी आहे आणि ही इमारत आहे वीरेंद्र यांचीच। याच समोशाच्या दुकानात काम करणारा सनी गुप्ता याने समोसे तळता तळता अभिषेक नावाच्या करोडपतीच्या मुलाशी ओळख केली। त्यांची त्यानंतर मैत्रीही झाली आणि त्यानंतर त्यांनी हत्याकांडाच्या प्लॅनिंगची सुरुवातही इथेच या दुकानापासून सुरू केली असं म्हणतात। त्यानंतर पुढचं प्लॅनिंग म्हणजे फायनल प्लॅनिंग केलं ते बियरची पार्टी करत या इमारतीच्या बाजूच्या छोट्याशा गल्लीत। इमारतीच्या एका कॉर्नरला मर्डर करणारा काम करत होता ते दुकान, तर त्याच्या दुसऱ्या टोकाला दिसतंय ते दुकान आहे एक गिफ्ट शॉप, जिथं अधेमध्ये कधीतरी या इमारतीचा करोडपती मालक येऊन बसायचा, कारण हे त्याच्या मुलीचं गिफ्ट शॉपही आहे, त्याच्या मुलीचं दुकान आहे। 45 वर्षांच्या मीनाक्षीच्या या दुकानातच तिला संपवण्याचा सनी आणि अभिषेकचा प्लॅन होता, पण त्यांचं चुकलं। सनीच्या हातात लोखंडी रॉड होता। तो रॉड पाठीमागे लपवत तो मीनाक्षीच्या दुकानाकडे निघाला तेव्हा त्याच्या पुढे अभिषेक चालत होता, पण दुकानाला टाळं होतं। तेव्हा त्या दोघांना कळलं की मीनाक्षी तर दुकानात आलेलीच नाही, मग आता मीनाक्षीला मारायचं कसं? अभिषेक भडकला होता। त्यानं लोखंडी रॉड हातात घेतला आणि मग तो आणि सनी निघाले घराकडे, अभिषेकच्या घराकडे। घराकडे मोर्चा त्या दोघांनी वळवलाच होता तेव्हाच जिन्यातच त्यांना दिसली मीनाक्षी। दोघांनीही त्यांच्या पाठीमागे काहीतरी लपवले हे मीनाक्षीला दिसत होतं। अभिषेक आधीच संतापला होता, त्यानं लगेचच मीनाक्षीवर तिथंच वार केला। पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार मीनाक्षीच्या छातीचं हाड तुटलंय, डोक्याचं हाड तुटलंय, तिच्या मानेवर ओरबाडल्याच्या खुणा आहेत आणि तिच्या कवटीचं सुद्धा हाड फुटलेलं आहे। अशी माहिती समोर येते की मीनाक्षीनं जेव्हा सनी आणि अभिषेकला बघितलं तेव्हाच तिला काहीतरी भयानक घडेल याची कल्पना आली होती आणि त्यामुळे ती पुन्हा घरी जाण्यासाठी पळतच निघाली होती। तितक्यातच तिचा कोणीतरी पाय पकडला आणि तिला खाली खेचलं आणि तिच्या भावानेच अभिषेकनंच तिच्या डोक्यावर पहिल्यांदा लोखंडी रॉडने हल्ला केला। या हल्ल्यात मीनाक्षीचं रक्त जिन्याच्या पायऱ्यांवर तिथल्या रेलिंगवर उडालं होतं। अभिषेकची गंजीही रक्तानं भरली होती। अभिषेक आणि सनीनं मग मीनाक्षीच्या हातापायाला पकडून तिचा मृतदेह जिन्यातूनच फरफटत वरती घरापर्यंत आणला आणि त्यानंतर तिथंच भिंतीला टेकून तिचा मृतदेह त्यांनी ठेवला। त्यानंतर अभिषेक घरात शिरला। त्यानं बघितलं की त्याचे आई वडील झोपले होते, त्याच्यासोबत तेव्हा सनी सुद्धा होता। इथं तिथं न पाहता मग अभिषेकनं थेट त्या दोघांवर लोखंडी रॉडनं हल्ला करायला सुरुवात केली। सलग तो त्याच्या आई वडिलांवर वार करत राहिला। आई वडिलांचा मृत्यू झालाय हे लक्षात आल्यानंतरही अभिषेक त्याच्या वडिलांच्या डोक्यावर वार करतच राहिला। कोणी म्हणतंय की त्याचा वडिलांवर खूप राग होता। आता तो का याचं कारण अजून समोर आलेलं नाहीये। त्यानंतर अभिषेक आणि सनी या दोघांनी मिळून हे सर्व मृतदेह एका गादीत, कार्पेटमध्ये, चादरमध्ये गुंडाळून तिथंच त्या घरात ठेवले। ते दोघंही मग तिजोरीकडे वळाले, तिथले दागिने काढले आणि त्याची वाटणी करायला त्यांनी सुरुवातच केली होती, पण त्यावरनं त्यांचं काही जमेना। तेव्हा मग अभिषेकनं कपडे बदलले आणि तो सनीला घेऊन आला दुकानात। तिथं त्यांनी या वाटणीबाबत चर्चा करायला सुरुवात केली। अभिषेकला वाटत होतं की त्याला मोठा हिस्सा मिळायला हवा, कारण ही आयडिया, हे घर, सगळं काही त्याचं आहे आणि त्याने त्याच्या आई वडिलांसह बहिणीला सुद्धा मारलंय। सनी आणि अभिषेक जिथं या पैशांच्या वाटणीबद्दल बोलत होते ते दुकान हे अभिषेकचं आहे, जिथनं अभिषेक हा टॉयलेटचे जे प्रोडक्ट्स आहेत ते विकायचा। आता हे सगळं प्रॉपर्टीच्या संदर्भातलं किंवा मिळालेल्या दागिन्यांच्या संदर्भातल्या विभागणीच्या बद्दल अभिषेक सांगत होता आणि सनी तिथं उभं राहून शांतपणे ऐकत होता।
पण हे सगळं ऐकल्यानंतर आणि त्यातला मोठा हिस्सा हा अभिषेकला हवाय हे ऐकल्यानंतर सनी भडकला. तो इतका चिडला की त्यानं अभिषेकचंच मर्डर करायचं ठरवलं आणि त्यानं अभिषेकचा मर्डर त्याच्या हातातल्या रॉडनंच केला. अभिषेकवर वार केले, तसे वार केले जसे त्याने त्याच्या आई वडिलांवर वार केले होते. अगदी सपासप तसेच वार त्यानं अभिषेकवर केले आणि तिथंच रक्ताच्या थारोळ्यात त्यानंतर अभिषेक पडला. अभिषेक मेल्याचं कळल्यावर सनीनं अभिषेकच्या दुकानातलं टॉयलेट क्लीनर उचललं आणि अभिषेकच्या तोंडावर टाकलं, जेणेकरून अभिषेकचा चेहरा जळेल आणि त्याच्या चेहऱ्यावरनं तो मृतदेह कोणाचा याची ओळख पटणार नाही. असं म्हटलं जातंय की इतरही मृतदेहांबद्दल सनीनं असंच करायचा प्रयत्न केला होता. याचाच अर्थ त्याला हे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग त्याचं ठरलं होतं किंवा त्याच्या डोक्यात तेव्हा शिजत होतं. त्याच्या डोक्यात दुसरी अशी गोष्ट होती की ऍसिडचा वापर मृतदेहावर केला की मग मृतदेहातना वास येणार नाही किंवा कमी होईल. मग हे सगळं उघड व्हायला वेळ लागेल आणि त्याला तोवर इथनं पळून जायला सुद्धा चांगला वेळ मिळेल. त्यानंतर सनी अभिषेकच्या दुकानातना बाहेर पडला आणि तो तडक गेला अभिषेकच्या घरी. त्यानं त्या घरापर्यंत जाणारा सर्व जिना त्यानंतर तिथनं पुसला, जिथनं त्या दोघांनी मिळून मीनाक्षीला मारलं होतं आणि जिन्यावरनं मीनाक्षीला खेचतच घरापर्यंत नेलं होतं. तिथं मीनाक्षीच्या रक्ताचे डाग भिंतीवर आणि रेलिंगवर लागले होते. ते हार्पिकनं आणि ब्लिचिंग पावडरनं सनीनं स्वच्छ केले, जिना क्लीन केला. घरी जाऊन त्यानं घराचा दरवाजा बंद केला आणि अभिषेकचे आई वडील जिथं झोपले होते तिथे आसपास असलेल्या वस्तूंवर भिंतींवर उडालेले रक्ताचे डाग त्यानं स्वच्छ केले, साफ केले आणि अगदी चोळून घासून त्याने ते डाग काढल्याचं तिथं पाहायला मिळते, असं फॉरेन्सिक टीमचं म्हणणं आहे. घरात असलेल्या 3 मृतदेहांच्या चेहऱ्यावर त्यानंतर त्यानं हार्पिक ओतलं, म्हणजेच अभिषेकचे आई वडील आणि अभिषेकची बहीण मीनाक्षी यांच्या चेहऱ्यावर त्यानं हार्पिक ओतलं. कारणही तेच की हेही चेहरे विद्रूप व्हावे आणि त्यांची ओळख पटू नये. त्यानंतर त्याने ब्लिचिंग पावडर, क्लीनर असं बरंच सगळं घरात टाकून दिलं, जेणेकरून मृतदेह सडू लागले की त्याची दुर्गंधी घराबाहेर जाणार नाही. त्यानंतर त्याच घरात सनीनं अंघोळ केली, तिथंच बसून तो जेवला. लक्षात घ्या, त्या घरात 3 मृतदेह होते. त्यातल्या 3ही मृतदेहांच्या किंवा त्या 3ही मर्डरचा साक्षीदार सनी होता. त्याच्या समोरच या तिघांची निर्गुण हत्या झाली होती. तिथं ते मृतदेह असताना, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना, तिथं ब्लिचिंग पावडर आणि त्या टॉयलेट क्लीनरचा वास येत असताना सुद्धा तिथंच बसून सनी जेवला. अगदी नेहमी घरात वावरावं तसा तो त्या घरात वावरत होता. एवढंच नाही तर त्यानंतर तो त्याच घरातल्या दुसऱ्या एका बेडरूममध्ये गेला आणि झोपला. तब्बल 10 ते 12 तास तो तिथं झोपला होता असं त्यानं पोलिसांना सांगितले. आणि त्यानंतर सकाळी तो उठला. त्यानं अभिषेकच्या वडिलांचे, वीरेंद्र यांचे कपडे घातले आणि तो त्या इमारतीतनं बाहेर पडला. सनी त्या इमारतीतनं बाहेर पडत असतानाचा जो सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारानं पोलिसांनी ही केस सॉल्व्ह केली आहे. अर्थात अगदी सुरुवातीला पोलिसांना अभिषेकवरच संशय होता, पण त्यानंतर हळूहळू जेव्हा सनी ताब्यात आला, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सनीची जेव्हा चौकशी पोलिसांनी केली तेव्हा सनी आपलं हे जे सगळं झालेलं कांड आहे ते उलगडून सांगू लागला. आणि मग त्यांच्या समोर आला की सनी आणि अभिषेकने कसा मर्डर करण्याचा प्लॅन केला होता. तो समोशाच्या दुकानात सनी दिसला नाही, तो घरी आला नाही म्हणून त्याच्या भावानं तक्रार दिली होती. आता पोलीस सनीकडे वळले, त्याच्यासाठी फक्त सीसीटीव्ही कारणीभूत नाही तर आणखीन एक गोष्ट त्याच्यासाठी कारण ठरली आहे. सनी दिसला नाही, दुकानात दिसला नाही, तो घरी आला नाही म्हणून त्याच्या भावानं तक्रार दिली होती. त्यानंतर शेजार पाजारच्यांनी त्या घरातनं, म्हणजे हे जे अभिषेकचं घर आहे त्या घरातनं येणाऱ्या दुर्गंधीवरनं तक्रार केली आणि त्यानंतर तिथं पोलीस आले. तेव्हा पोलिसांनी जेव्हा पाहिलं त्यांना 4 मृतदेह आढळले. 3 हे अभिषेकच्या घरात आणि 1 अभिषेकच्या दुकानात. स्वतः अभिषेकचा मृतदेह होता तो. असे 4 मृतदेह त्या एका इमारतीत पोलिसांना आढळले. जेव्हा पोलीस हे मृतदेह घराबाहेर, बिल्डिंग बाहेर काढत होते तेव्हा हा सनी तिथंच गर्दीत उभा राहून अभिषेकला शिव्या सुद्धा घालत होता. दुःखानं हळहळण्याचं नाटकही तो तिथं त्या गर्दीत उभा राहून करत होता. पोलिसांनी जेव्हा सनीला पकडलं तेव्हा माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर अभिषेकला मारण्याचं कारणही सनीनं सांगितलंय. अभिषेकनंच या तिघांनाही मारायला लावलं होतं हे सुद्धा कॅमेऱ्यासमोर सनी बोलून गेलाय. तो प्रॉपर्टीत हिस्सा देत नव्हता म्हणून त्यानं अभिषेकचा खून केल्याचं त्याचं म्हणणं आहे. जो आपल्या आई वडिलांचा नाही झाला तो माझा काय होणार, अभिषेकच्या खुनाचं कारण असं सनी देतोय. ही घटना घडली 31 मे 2026ला. सनीनं आई वडील आणि बहिणीची निर्गुण हत्या केली पण तोही वाचू शकला नाही. ज्याच्या भरवशावर त्यानं हत्याकांडात प्लॅन केलं त्या सनीनंच त्याला संपवलं. ज्या प्रॉपर्टीसाठी अभिषेकनं त्याच्या रक्ताच्या माणसांना संपवलं त्याच प्रॉपर्टीतल्या हिश्श्यानं त्याचाही जीव घेतला. पण सनी त्यानं हे सगळं होताना नुसतं बघितलं नाही तर शांत डोक्यानं मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची तयारी केली. पुरावे मिटवण्यासाठी मेहनत घेतली. रात्रभर मृतदेहांसोबत राहिला, जेवला आणि
झोपला सुद्धा. सगळ्यात भयानक कोण वाटतंय, सनी की अभिषेक? अभिषेक ज्यानं आपल्याच माणसांचा घात केला, की सनी ज्यानं प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा आपला वाटा हवा म्हणून आपल्या मित्राचा बळी घेतला?